राजकारणात कुणीच कुणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो असं म्हणतात, कारण एकमेकांवर टीका करणारे नेते एकत्र गप्पा मारताना दिसतात। राजकारणात असूनही मैत्री जपणारे काही नेते आहेत। कुणी शाळेपासून एकत्र आहेत, कुणी कॉलेजमध्ये एकत्र होते, तर कुणी राजकारणात पडल्यावर एकमेकांचे चांगले मित्र बनले। बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, आशिष शेलार, राज ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि राजकारणातील काही टॉप 10 जोड्यांची ही कहाणी। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज नेते एकमेकांचे अगदी जवळचे मित्र होते। अनेकदा मातोश्रीवर यांच्या भेटीगाठी व्हायच्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातला सर्वात जवळचा मित्र म्हणजे गिरीश महाजन। संकटमोचक अशी त्यांची महाराष्ट्रातील राजकारणातील ओळख। फडणवीस नागपूरचे तर महाजन जळगावचे, मात्र तरीही दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मैत्री देखील चांगलीच बहरत आहे। पहाटेचा शपथविधी असो की इतर कोणताही राजकीय स्टंट, दोघांची छुपी मैत्री लपून राहिली नाही। भाजपात फडणवीस महाजन असे जसे मित्र आहेत, तसेच राष्ट्रवादीत अजय पवार आणि धनंजय मुंडे यांची गहिरी मैत्री आहे। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत घडलेले त्यांचे पुतणे धनंजय मुंडे मात्र काकांचा पक्ष सोडून धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले, तेव्हा शरद पवारांचे पुतणे अर्थात अजित पवारांची त्यांची यारी दोस्ती जमली। गोपीनाथ मुंडे हे राजकीय गुरु असले, ते राजकारणातल्या कठीण काळात आधार दिला तो अजितदादांनी, असं ते जाहीरपणे सांगतात। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मैत्री देखील खास आहे। संजय राऊत हे शिवसेनेचे 4 टर्म खासदार आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतली। पूर्वी बाळासाहेब ठाकरे सामनाचे संस्थापक संपादक होते, तर आता उद्धव ठाकरे आहेत। मात्र शिवसेना संघटना आणि मुखपत्रातलं संजय राऊतांचं स्थान मात्र कायम आहे। जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे दोघेही दादरच्या बालमोहन शाळेत शिकलेले, दोघे शाळेपासूनचे मित्र। अगदी राजकारणात आल्यानंतर देखील त्यांची मैत्री कायम आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रुत आहे। अनेक वेळा त्यांच्या वैयक्तिक गाठी भेटी होतात। शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन्ही नेते फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत। दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षाचे जरी असले तरी त्यांच्यात चांगली मैत्री आहे। हे दोन्ही नेते अगदी जाहीरपणे एकमेकांचं कौतुक करतात। गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख हे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक मात्र पक्के मित्र। राजकारणात त्यांनी आपल्या वैयक्तिक मैत्रीत कधीही दुरावा येऊ दिला नाही। राजकारणात जसे मित्र आहेत तशाच मैत्रिणी देखील आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांची मैत्री ही अशीच आहे। सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या, तर कनिमोळी या तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या कन्या। दोघींमधला मैत्रीचा हा समान दुवा। लोकसभेत एकमेकांसारख्या सख्या शेजारी असलेल्या या दोघी जणी। राजकारणातील सर्वात सच्चे मित्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। या दोघांना राजकारणातले जयवीरू म्हणून ओळखले जाते। 1980 पासून ते एकमेकांचे मित्र आहेत। मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते तेव्हापासूनची त्यांची ओळख आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मोदी संघाचे प्रचारक होते तर अमित शहा स्वयंसेवक। 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी अमित शहांना मंत्री बनवलं। तेव्हापासून आजतागायत या दोघांची दोस्ती कायम टिकून आहे।